दुपारचे 12 वाजलेले होते. मी माझ्या केबिनमध्येच बसलेलो होतो. तेवढ्यात अचानक माझ्या केबिनच्या दरवाजावरची बेल वाजली आणि दरवाजा उघडून एक कपल माझ्या केबिनमध्ये आलं. दोघेही खूप कावरे-बावरे झालेले दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर भीती पण एकदम स्पष्ट दिसत होती. तसं मी त्यांना माझ्या टेबलच्या समोर ठेवलेल्या 2 खुर्च्यांवर बसायचा इशारा केला. माझ्या केबिनमधला AC चालू असून सुद्धा त्या दोघांची शरीरं घामानं लथपथ झालेली होती. यावरूनच त्यांच्या मनामध्ये किती भीती होती याचा अंदाज मला आला होता. आता त्यांना बोलतं करण्यासाठी मी त्यांना विचारलं, "बोला, मी तुमची काय मदत करू शकतो?" तसं ते दोघेजण एकमेकांकडे बघायला लागले आणि मी त्या समोर बसलेल्या पुरुषाला विचारलं, "साहेब, तुम्ही मला सांगायला सुरुवात करा. मी एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे आणि तुमच्यासारखी बरीचशी लोक मला रोज भेटत असतात आणि त्यांच्याकडून मला बरेचसे विचित्र किस्से ऐकायला मिळतात. त्यामुळे तुमच्यासोबत जे घडले ते मला काही विचित्र किंवा वेगळं वाटणार नाही, कारण माझं कामच ते. त्यामुळे निसंकोच होऊन तुम्ही तुमच्यासोबत घडलेली सगळी घटना मला सांगायला सुरुवात करा आणि एकदम शांत डोक्याने एक पण गोष्ट मिस न करता मला सगळं सांगा." आता मी असं बोलल्यानंतर त्या दोघांना थोडासा धीर आला. त्या पुरुषानं टेबलावरच्या बाटलीतल्या पाण्याचे 2 घोट घेतले आणि गळा खाकरत त्याने सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, "साहेब, माझं नाव प्रकाश. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. मी गव्हर्नमेंट खात्यामध्ये काम करतो. ज्या ज्या साईटवर आम्हाला कामासाठी पाठवलं जातं किंवा पोस्टिंग केलं जातं तिथं आम्हाला जावंच लागतं. तसा मी मूळ सोलापुरातला, पण जवळजवळ 1.5-2 वर्ष झाली मी मुंबई, पुणे अशा ठिकाणीच काम करत आलेलो आहे, कारण माझ्या सगळ्या साईट पुणे, मुंबई या भागामध्येच आहेत. पण आता मागच्याच महिन्यातली घटना, माझी बदली पुन्हा सोलापूरला झाली आणि जसं मला कळलं की माझी बदली सोलापूरला झाली तसा मला खूपच आनंद झाला. पोस्टिंगच्या पहिल्याच दिवशी मी सोलापूरला हजर झालो आणि तिथल्या साईटचं काम सांभाळलं. पण माझं मूळतः घर सोलापुरात नव्हतं. ते सोलापुरातल्या एका खेड्यामध्ये होतं आणि माझ्या साईटचं काम सोलापूरपासून जवळच होतं. गावाकडच्या घरापासून ये जा करायची म्हटलं तर अंतर खूपच जास्त होतं. म्हणून मी सोलापुरातच एक ठिकाणी भाड्यानं रूम घेतली. पण पुन्हा मनात विचार आला की सोलापूर आपला जिल्हा, इथे भाड्याने राहण्यापेक्षा आपण इथं एखादं घरच खरेदी केलं तर काय हरकत आहे. आपल्याला इथं राहायची पण सोय होईल आणि आपल्या आपल्या जिल्ह्यात आपलं एखादं घर असलेलं पण कधीही चांगलंच. या विचारानं मी सोलापुरामध्ये घर घ्यायचा निर्णय घेतला. तसं मी 1-2 एजंटला सांगून ठेवलं. तसं एक दिवशी मला एका एजंटचा फोन आला. सोलापूरपासून थोडंसं बाहेरच्या बाजूला तो बंगला होता. पण जसं मी त्या बंगल्याला बघितलं तो बंगला माझ्या मनामध्ये भरला. साधारणतः 1600-1700 स्क्वेअर फीटच्या आसपास तो बंगला होता. खालचा मजला 2 BHK आणि वरच्या मजल्यावर 1 BHK असं त्या बंगल्याचं एकूण स्ट्रक्चर होतं. बंगल्याच्या आजूबाजूला पण बरीचशी जागा होती. समोर नारळाची आणि आंब्याची मोठमोठी झाडं होती. त्यामुळं बंगल्यासमोर एक छोटंसं गार्डन असल्यासारखं वाटायचं. दुसऱ्याच दिवशी मी माझ्या बायकोला म्हणजे संध्याला घेऊन तो बंगला बघायला गेलो. तिला पण तो बंगला खूपच आवडला आणि आम्ही दोघांनी तोच बंगला विकत घ्यायचं ठरवलं. 2च दिवसामध्ये मी सगळ्या प्रोसिजर करून तो बंगला विकत घेतला. आता तिथं राहायला जायची पण मला खूपच गडबड झालेली होती. म्हणून मी 2च दिवसामध्ये तिथं एक छोटीशी सत्यनारायणची पूजा करवून घेतली आणि त्या पूजेसाठी मी माझ्या आईवडिलांना आणि माझ्या ऑफिसमधल्या 10-15 माणसांना बोलवलं. एकदम छोटासाच कार्यक्रम होता आणि जवळजवळ 1 आठवड्यापूर्वीच मी त्या घरामध्ये राहायला गेलो. त्या दिवशी आम्ही दुपारी 2 वाजता घरी पोचलो असेल आणि आमचं सगळं सामान लावेपर्यंतच आम्हाला रात्र झाली. रात्रीचे 10 वाजून गेले. जेवणाचा अजून पत्ता नव्हता. आता सगळं गॅस सिलेंडर वगैरे आम्ही जोडून ठेवलेलं होतं, पण जेवण करणार कधी आणि जेवणार कधी असा विचार मनात आल्यामुळं आम्ही बाहेर जेवायला जायचं ठरवलं आणि मी, संध्या आणि माझी 2 मुलं आम्ही रात्री 10 वाजता एका हॉटेलवर जेवायला गेलो. तिथलं जेवण उरकून आम्ही साधारणतः 11-11:30 वाजता आमच्या घरी आलो असेल.
दिवसभराच्या कामामुळं खूपच थकवा आलेला होता, त्यामुळं आम्ही सगळेजण हॉलमध्येच झोपलो. त्यानंतर साधारणतः मला मध्यरात्री जाग आली. अचानकच मला श्वास घ्यायला खूपच त्रास व्हायला लागला. खूपच धाप लागली. मी मोठमोठ्याने श्वास घ्यायला लागलो. माझा जीव गुदमरून गेला. तसं मला दम्याचा किंवा अस्थम्याचा त्रास नव्हता, पण आज अचानकच मला अशा पद्धतीची धाप का लागली तेच मला कळत नव्हतं. कसं तरी मी उठलो आणि हॉलमधल्या खिडकीजवळ गेलो. सगळ्या दारं खिडक्या आम्ही रात्री झोपताना लावलेल्या होत्या. मी हॉलमधली ती मोठी खिडकी उघडली, तसं वाऱ्याचा एक थंडगार झोत आतमध्ये आला आणि मला थोडंसं बरं वाटलं. एक 10 मिनिटानंतर माझा श्वास पुन्हा सुरळीत झाला. त्यानंतर पुन्हा मला रात्री कसलाच त्रास जाणवला नाही. आणि नंतरचा जो प्रसंग आला तो दुसऱ्या दिवशी रात्री. आम्ही आमचं सगळं सामान आमच्या बेडरूममध्ये शिफ्ट केलं होतं. आमची 2 मुलं पण आमच्यासोबत होती. आता त्या दिवशी रात्री मला अचानक जाग आली, कारण संध्या मला जोरजोराने हलवत होती. तसं मी दचकून उठून बसलो आणि मी संध्याकडे बघतोय तर तिला पण धाप लागली होती. ती तिच्या गळ्यावर हात ठेवून मोठमोठ्याने श्वास घ्यायचा प्रयत्न करत होती. तिची ती अवस्था बघून मी पण थोडासा घाबरलो. अचानक मला पण वातावरणामध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्यासारखं भासलं. मी पुन्हा संध्याला घेऊन त्या बेडरूमच्या खिडकीजवळ गेलो आणि बेडरूमची खिडकी उघडली. तसं हवेच्या झोताबरोबर संध्याला श्वास मिळाला. तिचा घुटमळलेला जीव मोकळा झाला. ती मोठमोठ्याने धापा टाकत श्वास घ्यायला लागली. तसं मला खूपच आश्चर्य वाटलं. काल रात्रीच माझ्याबरोबर अशी घटना घडली होती आणि आजच लगेच दुसऱ्या दिवशी संध्याबरोबर पण तशीच सेम घटना घडली होती. हे मला थोडंसं विचित्र वाटलं. पण माझं सुशिक्षित डोकं मात्र याच्यामागे काही वेगळं भुताटकीचं कारण असेल हे मानायलाच तयार नव्हतं. मला सारखं वाटत होतं की घरामध्ये कसली तरी वायुगळती होत असावी. त्याच्यामुळं घराच्या दारं खिडक्या बंद केल्या की श्वास गुदमरल्यासारखं होत असेल. म्हणून मी त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी गॅसची पाईप चेक करायला एका व्यक्तीला बोलवून घेतलं. त्याने घरातली सगळी गॅसची लाईन चेक केली, पण ती सगळी एकदम व्यवस्थित होती. त्यानंतर मी एका इलेक्ट्रिशियनला पण बोलवून घेतलं आणि त्याच्याकडून घरातल्या सगळ्या इलेक्ट्रिक वायर्स चेक केल्या, पण त्या पण सगळ्या व्यवस्थित होत्या. आता मात्र माझ्या मनात प्रश्न पडला, सगळं जर व्यवस्थित असेल तर आम्हाला रात्री असं श्वास गुदमरल्यासारखं का होतं? मी माझ्या एजंटला पण तसं बोललो. त्या घराबद्दल विचारपूस केली, पण त्याने मात्र त्या घरामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही असं सांगितलं. आता इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण कालची घटना खूपच विचित्र होती. आम्ही दोघं पण त्या धक्क्यातून अजूनही सावरलो नाही. मुलांना आम्ही आमच्या आईवडिलांकडे सोडून आलो. आम्हाला काय करावं तेच कळत नाही. असं म्हणून प्रकाश पुन्हा शांत बसला. तसं मी प्रकाशला म्हणालो, तुम्ही असं हार मानू नका. प्रत्येक प्रॉब्लेमला काहीतरी सोल्युशन असते आणि आम्ही त्याच्यासाठीच आहे. तुमच्यासोबत किती वाईट घटना घडलेली असू द्या, मला ती सगळी सविस्तर सांगा. तसं प्रकाशने पुन्हा एकदा त्याच्या बायकोकडे बघितलं आणि तो बोलायला लागला. तो म्हणाला, काल रात्री आमची जेवणं वगैरे झाल्यानंतर आम्ही आता झोपायचं कुठं हा विचार करायला लागलो, कारण रोज रात्री त्या घरामध्ये आम्हाला कोंदटल्यासारखं व्हायचं. म्हणून मी आणि संध्याने ठरवलं की बंगल्याच्या बाहेरच्या वरांड्यामध्ये झोपावं आणि आम्ही दोघं काल रात्री दोन्ही मुलांसोबत बाहेरच्या वरांड्यामध्ये झोपलो. तसं बंगल्याला चारी बाजूंनी कंपाऊंड असल्यामुळं घाबरण्याची गरज नव्हती. मोकळी हवा असल्यामुळं श्वास गुदमरायची भीती नव्हती. पण अचानक मध्यरात्री मला जाग आली, कारण संध्या मला उठवत होती. ती खूपच घाबरली होती. तिच्या त्या घाबरून उठवण्यानं मी एकदम दचकून उठून बसलो आणि संध्याला विचारायला लागलो, संध्या काय झाले? तसं संध्यानं मला बोटानंच गप्प राहण्याचा इशारा केला आणि तिनं मला कानाने काहीतरी ऐकायला सांगितलं. तसं मी एकदम लक्ष देऊन ऐकायला लागलो. त्यावेळी मला एक वेगळाच आवाज ऐकायला आला, जसं की आमच्या घराच्या छतावर कोणीतरी जोरजोरानं पळत आहे. मी आजूबाजूला बघितलं तर मुलं पण आमच्या बाजूला झोपलेली होती. मग आमच्या घराच्या छतावरून हा दनादन पळलेला आवाज कुणाचा होता?
तो आवाज आता हळूहळू एवढा वाढला की आमची मुलं पण आता जागी झाली आणि त्या आवाजाने ती भेदरून गेली. संध्या पण खूप घाबरली होती. भीतीनं तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. मी माझ्या हातामध्ये एक मोठी वेताची काठी घेतली आणि मी दरवाजाची कडी काढून मुख्य हॉलमध्ये प्रवेश केला. तसं मला पुन्हा एकदा कोंदटल्यासारखं झालं. जीव गुदमरला. मी पटापट पावलं टाकत जिन्याच्या दिशेने पुढे गेलो आणि पायऱ्या चढून वरती गेलो. पुन्हा जिन्याचा दरवाजा मी आतून उघडला आणि मी छतावर जाऊन उभा राहिलो. छताच्या बरोबर मध्यभागी जाऊन मी छताची सगळीकडून पाहणी करायला लागलो. पण छतावर मात्र कुणीच नव्हतं आणि अचानक पुन्हा तोच दनादन पळलेला आवाज मला यायला लागला. मी आता त्या आवाजाच्या दिशेने इकडं तिकडं बघितलं तर मला कुणीच दिसलं नाही. पण मला असं जाणवलं की माझ्या मागून विजेच्या चपळाईनं काहीतरी गेलेलं आहे. ते माझ्या डोळ्यांना दिसलं नव्हतं, पण त्याचं अस्तित्व मात्र मला एकदम स्पष्ट जाणवत होतं. ते माझ्या आजूबाजूने सारखं घिरट्या घालत होतं, काहीतरी फुसफुसत होतं. त्याचं ते फुसफुसणं माझ्या कानाला एकदम स्पष्ट ऐकू येत होतं. आता तो फुसफुसण्याचा आवाज आमच्या छताच्या एका कोपऱ्यावर गेला आणि घाबरत घाबरतच मी छताच्या त्या कोपऱ्यावर जाऊन खाली बघायला लागलो. तेवढ्यात अचानक मला मागून कुणीतरी धक्का दिला. तो धक्का खूपच जोरात होता. मी छतावरून खाली पडेल एवढ्या जोरात. पण तेवढ्यात मी लगेच प्रसंगावधान राखून छतातून आलेल्या एका रॉडला घट्ट पकडलं आणि मी माझा तोल सावरला. माझ्या लक्षात आलं या घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती आहे आणि ती चक्क आम्हाला मारायचा प्रयत्न करते. मी भीतीनं पूर्णपणे गोठून गेलो. काय करावं ते समजत नव्हतं. घड्याळात बघितलं तर रात्रीचे 1:30 वाजले होते. एवढ्या रात्री बायकोला आणि मुलांना घेऊन जाणार तरी कुठे? भीतीनं माझी पार बोबडीच वळली होती. मी आता गुपचूपपणे त्या जिन्यावरून खाली आलो आणि घराच्या बाहेर येऊन दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि छतावर घडलेली मी कोणतीच घटना संध्याला किंवा मुलांना सांगितली नाही, कारण ते खूप घाबरले असते. मी त्यांना सांगितलं की छतावर एक माकड होतं म्हणून. तसं त्या सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि आम्ही पुन्हा झोपायची तयारी करायला लागलो. ते तिघेजण दमलेले असल्यामुळे झोपले, पण मला मात्र झोप लागत नव्हती. कारण त्या तिघांना जरी मी खोटं सांगितलेलं असलं तरी सत्य काय होतं हे मला माहीत होतं. कसं तरी 1 तासाभरानंतर मला झोप लागली असेल आणि पुन्हा मला जाग आली, कारण माझ्या कानाजवळ कसला तरी आवाज येत होता. कुणीतरी काहीतरी फुसफुसत असल्यासारखा, एक वेगळाच मंत्रासारखा आवाज. त्याला शब्द नव्हते, पण त्याला एक वेगळीच धून होती आणि त्या धुनीबरोबर माझं शरीर एकदम जड जड व्हायला लागलं, एकदम दगडासारखं. हातपाय एकदम थंड पडले. मला माझ्याबरोबर असं का होतंय तेच कळत नव्हतं. इच्छा असूनसुद्धा माझ्या कानाच्या बाजूला कोण आहे हे मी बघू शकत नव्हतं, कारण माझं शरीर आता माझ्या ताब्यात नव्हतं. त्यानंतर अचानक माझ्या मनात विचार आला की या परिस्थितीमध्ये आपण फक्त देवाचं नाव घेऊ शकतो आणि मी जोरजोरात माझ्या मनामध्ये स्वामी समर्थाच्या नामाचा जप करायला सुरुवात केली आणि 5च मिनिटात माझं शरीर पुन्हा पहिल्यासारखं व्हायला लागलं. शरीरामध्ये चेतना आली, माझ्या हातापायांची हालचाल व्हायला लागली आणि माझ्या कानाजवळ येणारा तो मंत्राचा आवाज आता हळूहळू लांब चालला. तसं मी आता माझ्या डाव्या बाजूला वळून बघितलं. तसं मला जाणवलं की संध्या अंथरुणामध्ये उठून बसलेली आहे आणि तिच्या बाजूला एक काळी आकृती बसलेली आहे. ती काळी आकृती संध्याच्या कानामध्ये काहीतरी सांगत होती. कदाचित ते तेच मंत्र असावेत जे ती आकृती माझ्या कानात पुटपुटत होती आणि संध्या संमोहित व्हायला लागली होती. ती एकसारखी डुलत होती. आजूबाजूला काय चाललंय याचं तिला भान नव्हतं. आता मलाच काहीतरी करावं लागणार होतं. मी धाडस करून संध्याच्या जवळ गेलो आणि तिचा हात पकडला आणि जोरजोरात स्वामी समर्थाच्या नावाचा जप चालू केला. आणि जसं मी स्वामी समर्थाच्या नावाचा जप वाढवला तसं हळूहळू ती काळी आकृती हवेमध्येच कुठंतरी विरली. संध्या पुन्हा भानावर आली. संध्या आणि मुलं मोठमोठ्याने रडायला लागली. मी त्या सगळ्यांना माझ्या जवळ घेतलं आणि त्यांना धीर द्यायला लागलो. संध्या तर एकदम ठामपणे म्हणाली, आता 1 मिनिटसुद्धा मी या घरात थांबू शकत नाही.
आणि मला पण तिचं म्हणणं पटलं. मी तिथून रात्री 3 वाजता निघालो. मी माझ्या एका सहकार्याला फोन केला आणि त्यांनी मला त्यांच्या घरी बोलावून घेतलं. कशी तरी कालची रात्र आम्ही त्यांच्या घरी काढली आणि त्यांच्या घरीच मला तुमच्याबद्दल माहिती मिळाली. म्हणून मी आज तुम्हाला भेटण्यासाठी इथं आलो. प्लीज आम्हाला मदत करा. आता मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि महत्त्वाचे मुद्दे मी एका कागदावर लिहून घेतले. मी त्यांना म्हणालो, ठीक आहे, आज रात्रीच आपण तुमच्या घरी जाऊ आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा लावू. पण आपल्याला सगळे इन्व्हेस्टिगेशन रात्रीच करावं लागणार, कारण तुमच्या घरामध्ये जी शक्ती आहे ती तुम्हाला दिवसा त्रास देत नाही. तुमच्या सांगण्यावरून असं जाणवतंय की रात्री 12 नंतर त्या घरामध्ये वाईट शक्तींचं साम्राज्य चालू होतं. त्यासाठी आपल्याला रात्री 12 नंतरच तिथं इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. मी त्यांना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांच्या घरी येणार असं सांगितलं. त्यानंतर ते दोघे निघून गेले. आता पुण्यापासून सोलापूरला जायला मला साधारणतः 4-5 तासाचा वेळ लागणार. म्हणून मी 2 वाजताच माझ्या एका सहकार्यासोबत सोलापूरसाठी रवाना झालो. माझ्यासोबत माझा सहकारी कुणाल पण होता. आम्ही आमच्यासोबत आम्हाला लागणारं सगळं सामान घेतलेलं होतं. त्यामध्ये EMF इंडिकेटर, मोशन सेन्सर्स, इन्फ्रारेड कॅमेरे आणि नाईट विजन कॅमेरे पण होते. साधारणतः 7-7:30 वाजता आम्ही सोलापूरच्या त्या भयानक बंगल्याजवळ पोहोचलो. जसं त्या बंगल्याच्या कंपाऊंडच्या आत मी प्रवेश केला तसं मला ती नकारात्मक ऊर्जा एकदम स्पष्टपणे जाणवली. घरात गेल्या गेल्या मला त्याच्या अस्तित्वाची प्रचिती आली. त्यानंतर कुणालने सगळ्या बॅग्स त्या घरामध्ये शिफ्ट केल्या. आम्ही आता आमच्या कॅमेऱ्याच्या सेटअपच्या तयारीला लागलो. त्याच्यासाठी आम्हाला साधारणतः 1.5 ते 2 तासाचा वेळ लागणार होता. आम्ही घराच्या प्रत्येक एंट्रीला मोशन सेन्सर आणि कॅमेरे सेट केले. घराच्या मुख्य दरवाजाजवळ, प्रत्येक रूमच्या दरवाजाजवळ, जिन्याच्या एंट्रान्सला आणि छतावरून खाली येणाऱ्या दरवाजाजवळ पण आम्ही बरेचसे कॅमेरे फिक्स केले. त्यानंतर घराच्या मध्यभागी आम्ही EMF डिटेक्टर ठेवला. त्या वाईट शक्तीच्या अस्तित्वामुळे जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार झाली तर ते यंत्र त्याला कॅप्चर करू शकेल. अशा पद्धतीचा सगळा सेटअप लावून आम्ही साधारणतः 9 वाजता जेवण्यासाठी एका हॉटेलवर गेलो. साधारणतः 10-10:30 वाजता आम्ही सगळेजण पुन्हा त्या बंगल्यावर परतलो. पुन्हा गप्पा मारत मारत कधी 12 वाजले ते आम्हालाच कळलं नाही. आता प्रकाश आणि संध्या हळूच घराच्या बाहेर पडले. मी आणि कुणाल आता त्या घरातल्या हॉलमध्ये जाऊन बसलो होतो. जवळजवळ एक अर्धा तास सगळं शांत होतं, एकदम नॉर्मल होतं. आणि अचानक 12:30-1 वाजता छतावरच्या दरवाजाजवळ लावलेला मोशन सेन्सर कॅमेरा ॲक्टिवेट झाला आणि त्या कॅमेऱ्यामध्ये थोडीशी धुसर एक आकृती दिसली. त्यानंतर जिन्याचा जो हॉलमधला भाग होता तिथला पण कॅमेरा ॲक्टिवेट झाला. माझ्या लक्षात आलं की ती जी काही वाईट शक्ती आहे ती छतावर राहते आणि छतावरून या घरामध्ये प्रवेश करते. आणि तिनं आता हॉलमध्ये प्रवेश केलेला होता, कारण हॉलमधल्या EMF डिटेक्टर यंत्रानं आता फ्रिक्वेन्सीज कॅप्चर करायला सुरुवात केली होती. ती आता त्या घरातल्या प्रत्येक रूममध्ये घिरट्या घालत होती. सगळीकडे धुडगूस घातल्यानंतर अचानक किचनमधली भांडी पडली. त्याच्या आवाजाने क्षणभर आम्हीसुद्धा दचकलो. त्यानंतर हॉलमधल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आता खूपच वाढल्या होत्या. आता आम्हाला जाणवलं होतं की ती शक्ती आता आम्ही बसलेल्या हॉलमध्येच आहे. आणि जसं जसं ती फ्रिक्वेन्सी त्याच्या चरमसीमेवर पोचली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ती शक्ती आता माझ्या एकदम समोर आहे, ती मला बघते. तसं मी आता मनात मंत्रोच्चार करायला सुरुवात केली आणि त्या शक्तीला उद्देशून मी म्हणालो, परमेश्वराच्या इच्छेने मी तुला आदेश देतो की तू कोण आहेस ते मला सांग आणि तू या घरातल्या लोकांना का त्रास देते ते पण सांग. तसं अचानक EMF मशीनवर वेगळ्याच फ्रिक्वेन्सीज दिसायला लागल्या. म्हणजे जसं की ती शक्ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती आणि आमच्याकडे असणारा ट्रान्सलेटर त्या फ्रिक्वेन्सीजला शब्दामध्ये कन्वर्ट करत होता. आणि आमच्या स्क्रीनवर एक वाक्य तयार झालं, माझं नाव संगीता. त्यानंतर मी पुन्हा तिला विचारलं, पुढं बोल, तू या घरामध्ये काय करतेस?
तसं ती शक्ती पुन्हा फुसफुसायला लागली आणि स्क्रीनवर दुसरं एक वाक्य तयार झालं. ते वाक्य होतं, मी आणि माझ्या नवऱ्याने या बंगल्यामध्येच आत्महत्या केलेली आहे आणि आमचा आत्मा या घरामध्येच अडकला आहे. हे घर आमचं आहे. आम्ही हे घर सोडून कुठेही जाणार नाही आणि इथं कुणालाही राहू देणार नाही. तसं मी त्या शक्तीला म्हणालो, हे घर नाही तर मुळात हे जगच तुमचं नाही. तुम्ही हे घर आणि हे जग सोडून जा आणि मुक्ती मिळवा. मी तुम्हाला मुक्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन. तसं ती शक्ती संतप्त झाली. तसं मी पण आता रागाने परमेश्वराचं नाव घेऊन मंत्रोच्चारण करायला सुरुवात केली. तसं ती शक्ती चित्कारायला लागली, कारण परमेश्वराच्या नावानं त्या शक्तीला त्रास व्हायला लागला होता. मी माझा मंत्रोच्चार आता मोठमोठ्याने करायला लागलो. आता कुणाल पण मला साथ द्यायला लागला होता. आता आमच्या मंत्रोच्चाराची शक्ती खूपच वाढली होती आणि हळूहळू स्क्रीनवर दिसणाऱ्या EMF फ्रिक्वेन्सी कमी व्हायला लागल्या आणि 2च मिनिटांमध्ये EMF मशीनवरची स्क्रीन पूर्णपणे क्लिअर झाली. मी पुन्हा तो EMF डिटेक्टर माझ्या हातामध्ये घेतला आणि वरच्या मजल्यावर गेलो. त्यानंतर मी छतावर पण जाऊन आलो. पण आता मात्र सगळं नॉर्मल होतं. ती शक्ती आता हे घर सोडून गेलेली होती. परमेश्वराच्या नावानं त्या शक्तीला मुक्ती मिळालेली होती आणि प्रकाश व संध्याला त्यांचं घर परत मिळालेलं होतं. मी पुन्हा घराच्या बाहेर आलो आणि प्रकाश आणि संध्याला सांगितलं की आता तुमच्या घरातली ती वाईट शक्ती निघून गेलेली आहे. तुम्ही निर्धास्तपणे इथं राहू शकता. उद्या सकाळीच तुम्ही मला भेटायला या. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर उद्या तुमचं सगळं कुटुंब घेऊन पुन्हा या घरामध्ये शिफ्ट व्हा. आता माझ्या आग्रहानंतर ते दोघेजण पुन्हा त्या घरामध्ये राहायला तयार झाले. मी आणि कुणालने त्यांचा निरोप घेतला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजताच संध्या आणि प्रकाश मला भेटायला आले. त्यांचे चेहरे आज कमालीचे प्रसन्न दिसत होते. मी त्यांना विचारलं, काल रात्री तुम्हाला कोणता त्रास झाला? तसं त्या दोघांनी पण नकारार्थी मान हलवली. पुन्हा प्रकाश मला सांगायला लागला, साहेब, काल रात्री आम्हाला घरामध्ये खूप छान झोप लागली. आम्हाला गुदमरल्यासारखं झालं नाही किंवा कोणताही आवाज आलेला नाही. तुमचे खूपच आभार. आणि आज मी माझं सगळं कुटुंब घेऊन त्या घरामध्ये शिफ्ट होतो. असं म्हणून प्रकाश आणि संध्या प्रसन्न मुद्रेने माझा निरोप घेऊन निघून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझ्या पण मनाला एक प्रकारचं समाधान लाभलं होतं.